आहेत गिरगाव चौपाटी येथील दर्शक गॅलरीची दृश्य। अथांग समुद्र पाहण्यासाठी मुंबईकर किंवा मुंबई बाहेरून आलेले अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि हा संपूर्ण जो आहे नजारा अनुभवतात आणि मुंबईमधील हे आकर्षक आणि भव्य दिव्य असं वाटणारा अथांग समुद्र ते जवळून न्याहाळण्याचा प्रयत्न करतात। मात्र या संपूर्ण जे आहे दर्शक गॅलरी बघितली तर अनेक झाडे झुडपे यात लावण्यात आलेली आहे, त्याचं सुशोभीकरणही करण्यात आलेलं आहे। मात्र आणखी एक गोष्ट यामध्ये खटकते ती म्हणजे ज्या कट्ट्याप्रमाणे काचा लावण्यात आलेल्या आहेत त्यामधील एक काच असेल किंवा काही काचा या तुटलेल्या पाहायला मिळत आहेत आणि काही काचांना तडाही गेलेला आहे। या संपूर्ण जे आहे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो असता तर BMC कडून या संपूर्ण जे आहे तडा गेलेल्या काचांना असेल किंवा ज्या ठिकाणी काचाच नाहीये अशा जागी डेंजर अशा ठिकाणच्या पट्ट्या लावण्यात आलेल्या आहेत। मात्र अनेक पर्यटक सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात, त्यामुळे एखादा अपघात किंवा दुर्घटना घडण्याची शक्यता ही नाकारण्यात येत नाहीये। अनेक दिवसांपासून खरं तर हे अशाच प्रकारे जे आहे काचा नसल्यामुळे त्या ठिकाणी तशा प्रकारे जी आहे सुरक्षिततेचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतोय आणि या संपूर्ण प्रकरणाशी निगडीत आम्ही वॉर्ड ऑफिसरशी किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। नेमकी ही दुरुस्ती केव्हा करण्यात येईल किंवा कधीपासून हे अशाच प्रकारे जे आहे काचा नाहीयेत विविंग गॅलरीच्या इथे, दर्शक गॅलरीच्या इथे, अशा प्रकारे त्यांना विचारण्याचा प्रयत्न आम्ही जेव्हा करत होतो त्यावेळेस त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे अशाच प्रकारे हे संपूर्ण जे आहे काचा नसलेल्या त्या जागा राहिल्या तर कुठेतरी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। हे संपूर्ण जे आहे गिरगाव चौपाटीमधील भाग हा D वॉर्ड मध्ये येतो आणि एकंदरीतच गिरगाव मध्ये अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत। समोरच विल्सन कॉलेज देखील आहे आणि आपण पाहिलं तर मुंबईकर सुरुवातीला उल्लेख केला की आवर्जून संध्याकाळी असेल किंवा सकाळच्या वेळेस या ठिकाणी येत असतात। 2022 मध्ये या दर्शक गॅलरी उद्घाटन झालं, महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस होतं। अशाच प्रकारची एक गॅलरी दादर चौपाटी येथे देखील आहे। एकंदरीतच मुंबईच्या सौंदर्यीकरणामध्ये आणखी भर व्हावी हा त्यामागचा मूळ उद्देश आणि हेतू होता। मात्र कालांतराने आपण पाहिलं तर या संपूर्ण जे आहे जागेचं मेंटेनन्स करणं हे मुंबई महानगरपालिकेला देखील तितकंच महत्त्वाचं आहे असं वाटत नाही का, असा सवाल यावेळेस उपस्थित होतोय। फक्त तशा प्रकारच्या पट्ट्या लावून त्या ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारे सांगून किंवा जिथे काच तुटली आहे तिथे आपण पाहिलं तर कुठे कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहे। जर असं करून ही जी चूक आहे ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका करत असेल तर कुठेतरी त्यांनी सावधानता बाळगणं तितकंच गरजेचं आहे, कारण की ही दुपारची वेळ होती त्यामुळे दर्शक गॅलरी बंद होती, त्यावेळेचे हे व्हिज्युअल्स आहेत, त्यामुळे कोणीही या ठिकाणी उपस्थित नाहीये। मात्र सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला अनेक पर्यटक मुंबईकर या ठिकाणी उपस्थित असतात, त्यामुळे कोणतीही दुर्घटना होण्याआधी पालिकेने याची खबरदारी घेणं किंवा त्या ठिकाणी योग्य काचा लावणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी लक्ष वेधणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे।